नमस्कार. मी निलेश शिवाजी मरळ, राहणार पाबे. 1-2 दिवसापूर्वी अरुण रामचंद्र शिंदे यांनी आमच्या विरुद्ध पोलीस चौकीमध्ये NC नोंदवली आणि सर्व काही चुकीच्या बातम्या आमच्याबद्दल ज्या पसरवल्या त्याबद्दल मी त्याचं निष्कर्षण करणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर अरुण रामचंद्र शिंदे हे कुळ होते, पण 1972 साली ते त्यांचं कुळ निरर्थक झालं. त्यांना 3 एकर जमीन मिळाली आणि 6 एकर ते 33.5 गुंठे याला ते निरर्थक कुळ राहिले. याचा फेरफार पडला 1191. त्यानंतर 1972 पासून त्यांचं सातबाऱ्यावर कुठेही कुळ म्हणून उल्लेख नाही आणि कसलाही अधिकार त्यांचा राहिलेला नाही. त्या कारणाने त्यांचं कुळ आज तागायत नाही. दुसरी गोष्ट, त्यांचा जे आमच्यावर आरोप केला की त्यांच्या आईला आम्ही मारलं, मी निलेश मरळ, मनोज मते, नवनाथ मरळ. तर मी पाब्यामध्ये माझ्या राहत्या घरी होतो. मनोज मते हे खडकवासल्यामध्ये त्यांच्या राहत्या घरी होते. नवनाथ मरळ त्यांच्या घरी पुण्यामध्ये होते राहतात. त्यांच्या दोघांचे त्यावेळचे जे काही CCTV फुटेज आहे ते आमच्याकडे उपलब्ध आहे आणि ते आम्ही चौकीला पण दिलेले आहेत. तो सर्व बनवलेला आहे त्यांनी आणि आमच्यावर असे आरोप केलेले आहेत. आणि त्यांनी जे म्हटलं आहे की आमची आंब्याची झाडं तोडली, त्यांनी गावरान आंब्या झाडाला कलम केले होते 1 वर्षापूर्वी. ते कलम जागल्यानंतर गावरान आंबा तोडायचा असतो, तो त्यांनी स्वतः 15 दिवसापूर्वी तोडला आहे आणि ते आमच्यावरती टाकलं आहे की बाबा ह्यांनी आमची झाडं तोडली आणि काही त्यांची झाडं वगैरे तोडली नाही. आणि ते तोडलेली झाडं काही आमच्या ताब्यामध्ये नाही आहेत. त्या उलट त्यांनी आमचे खांब आणि आमच्या नावाचे बोर्ड, नोटीस बोर्ड तोडून टाकून दिलेले आहेत. हे त्यांचे सर्व आरोप आमच्यावरचे खोटे आहेत. नाही थांबा. तसेच अरुण शिंदेचे जे काही आरोप केलेले आहेत ते सर्व खोटे आणि बिनबुडाचे आहेत. हे सर्व आम्ही फेटाळून लावलेले आहेत. सगळं कागदोपत्रे आम्ही चौकीला जमा केलेले आहेत आणि आमच्याकडे ते आहेत. आणि इथून पुढे कायद्याने जे काय होईल ते आम्ही करू.